भारतीय मान्सूनच्या निर्मितीचा आधुनिक कालखंडातला सर्वात पहिला सिद्धांत आहे एडमंड हॅले यांनी मांडलेला सिद्धांत। एडमंड हॅले यांनी आधुनिक कालखंडामध्ये भारतीय मान्सूनचं स्पष्टीकरण करताना काय सांगितलं तर जमीन आणि पाणी यांच्या कमी अधिक वेगात तापणं आणि थंड होणं यामुळे मान्सूनची निर्मिती होते। चला तर बघूया काय म्हणतायत ते। हे आहे आपला भारतीय द्वीपकल्प 23.5 उत्तर अक्षवृत्त भारतातून जात आहे। जून महिना आहे, सूर्य भारताच्या डोक्यावर आहे। हा भारताच्या दक्षिणेला सरसकट आपल्याला काय दिसतोय जलभाग हिंदी महासागर, म्हणजे बघा उत्तरेला सरसकट जमीन, दक्षिणेला सरसकट पाणी, ही एक मांडणी झालेली आहे। जून महिन्यामध्ये सूर्य भारताच्या डोक्यावर आहे, सो हा एक सलग जमिनीचा भाग प्रचंड तापला। सो इथलं तापमान कसं झालेलं आहे खूपच जास्त झालं। तापमान जास्त झालं म्हटलं की हवेचा दाब काय होणार आहे, हवेचा दाब होतो व्हेरी लो। याच्या उलट दक्षिणेला काय झालंय, दक्षिणेला जलभाग आहे की जो जलभाग फार सावकाश तापतो आणि शिवाय सूर्य उत्तरेकडे असल्यामुळे दक्षिणेला मिळालेली उष्णता कमी मिळते, तापण्याचा वेग कमी, त्यामुळे दक्षिण हिंदी महासागरामध्ये आपल्याला टेम्परेचर कसं दिसणार आहे लो। टेम्परेचर लो असेल तर तिथलं एअर प्रेशर काय होणार आहे, हवेचा दाब व्यस्त प्रमाणात असतो, त्यामुळे टेम्परेचर लो का प्रेशर हाय। आता बघा कमी दाब जास्त दाब अशी परिस्थिती उद्भवली। आता वारे वाहणार, कसे वाहतील बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे सरळ जातील का, नाही, त्यावर परिणाम केला कोरिओलिस बलाने। आधी ते वळाले डावीकडे, विषुववृत्त ओलांडलं की वळाले उजवीकडे। सो अशा प्रकारे हे वारे वाहू लागलेले आहेत भारताकडे। भारताकडे येताना यांची दिशा कोणती, नैऋत्य। निर्माण झाला नैऋत्य मान्सून, येतोय कुठून, समुद्रावरून। कधी आला, जून मध्ये, पाऊस घेऊन येणार। आता ऋतू बदलला, सूर्य आलेला आहे विषुववृत्तावर सप्टेंबर महिन्यामध्ये, इथून सूर्य चालला दक्षिणेकडे, या दिशेने चाललेला आहे सूर्य। आता काय होतंय लक्षात घ्या, हा दक्षिणेचा सागरी प्रदेश तापणार, इथे टेम्परेचर झालं हाय आणि मग प्रेशर काय होणार आहे इथे लो। या दरम्यान हा भारतीय द्वीपकल्प, हा दक्षिण आशियाचा भाग थंड होतो, मग तापमान काय झालेलं आहे कमी। तापमान कमी झालं का प्रेशर काय होणार आहे हाय। मग या हाय प्रेशर कडून या लो प्रेशर कडे वारे वाहणार आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे। सरळ वाहतील का, नाही, त्याच्यावर परिणाम केला कोरिओलिस बलाने। आधी वळाले उजवीकडे हे असे, आणि मग विषुववृत्त ओलांडून वळाले डावीकडे। सो बघा भारतातून बाहेर पडताना त्यांची दिशा कोणती आहे, ईशान्य। हा झाला ईशान्य मान्सून किंवा परतीचा मान्सून, जो जमिनीवरून उगम पावतो, त्यामुळे तो भारतात फारसा पाऊस देणार नाहीये। सो थोडक्यात काय, एडमंड हॅले यांच्या म्हणण्यानुसार जमीन व पाणी याच्या कमी अधिक वेगात तापण्यामुळे या वाऱ्यांची, मान्सून वाऱ्यांची निर्मिती होते। यामुळेच काही शास्त्रज्ञांनी असं मत मांडलं की एडमंड हॅले यांच्या मते काय, एडमंड हॅले यांना काय म्हणायचंय तर नैऋत्य मान्सून, ईशान्य मान्सून हे खारे वारे, मतलई वारे या स्थानिक वाऱ्यांचं विस्तारित स्वरूप आहे, असं मत काही शास्त्रज्ञांनी यांच्या सिद्धांताबद्दल मांडलेलं आहे, पण ते साफ चुकीचं आहे। त्या वाऱ्यांना, मान्सून वाऱ्यांना आपण खारे वारे, मतलई वारे याचं विस्तृत स्वरूप असं म्हणू शकत नाही। दॅट्स इट।